नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पालक पनीरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एकदम मोठी जुडी घेतलेली आहे आणि नीट करून स्वच्छ धुवून बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेले आणि पाणी पूर्णपणे नितळायचं, नंतर कापायचे। थोडं तर असं पण पाणी राहतं आणि जास्त बारीक कापली नाही बघा अशा पद्धतीची। त्यासाठी बघा 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, त्याचे पण असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बघा मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता हा लसूण चांगला आपल्याला भाजून घ्यायचे। लसूण बघा हलकासा भाजला गेलेला आहे। आता त्यात टाकायचे मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी अशी चॉपरला बारीक करून घेतले होते। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे, ते पण मी असं कुटून घेतलेलं आहे बघा। आता हे पण आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया। मिनिटभर परतून घेतलं बघा मिरची टाकल्यानंतर। त्यात टाकायचे आपल्याला 1 टोमॅटो। आता हा पण आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। परतून घेतलंय बघा, गॅस करायचा बारीक। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर। आता तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे पहिलं हिरवी मिरची। त्यात टाकायचे 1 चमचा जिरे धने पावडर। आता हे आपण हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहेत बघा मसाले टाकल्यानंतर। आता त्यात टाकायचे आपल्याला पालक टाकून घेतलेले आहे, गॅस आहे मीडियम। आता हे पहिले मिक्स करून घेऊया आपण। परतून घेतलंय बघा, असे मोठं कापल्यामुळे बघा अशी पानं तसेच राहते। ते बारीक जरी जास्त कापलं तरी पण चालेल ना, असं मोठं जरी कापलं तरी पण चालेल। आता ह्यात टाकायचे आपल्याला पनीर। तुम्हाला पनीर खिसून टाकायचं असलं तर खिसून पण तुम्ही टाकू शकता। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे। मिक्स करून घेतलेलं आहे बघा पनीर टाकल्यानंतर। तर एवढं पाणी बघा सोडलेलं आहे भाजीनं, एक तर पाणी सुटतं त्याला आणि आपल्याला असं ठेवायचं आहे। झाकण वगैरे टाकायचं नाही आपल्याला, अजिबात लावायचं नाही झाकण, असं ठेवायचं। खुलं मीडियम गॅसवर ठेवलं तरी चालते, नंतर बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। जर तुमची कढई पातळ असेल तर एकदा हलवायचं। बघा आपली सुक्की भाजी झालेली आहे, मस्त असं झालेली आहे बघा। एकदम छान अशी चवीला लागते, मस्त एकदम। कारण की आपण ही चपातीवर, फुलक्याबरोबर ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।